नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जन आक्रोश मोर्चा निघत आहे। शासनाच्या विविध मागण्या संदर्भात हा मोर्चा निघतो आहे। नाशिकमधील स्थानिक मुद्दे या ठिकाणी महत्त्वाचे आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ज्या महिला आहेत पदाधिकारी या हंडा घेऊन आता या ठिकाणी आलेल्या आहेत। नाशिकच्या खूप मागण्या तुम्ही या मोर्चामध्ये मांडणार आहे। प्रामुख्याने काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या महिलांची पहिली प्रथम मागणी मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवारा। त्यात आमच्या नाशिकचं पाणी तुम्ही औरंगाबादला नेलं आणि आम्हाला तसं ठेवलं। आज एवढा पाऊस येतोय, सर्वीकडे पूर आलेला आहे, तरी आम्हाला 2 वेळचं पाणी देऊ शकत नाही। कुठे जलसंपदा मंत्री, कुठे पालकमंत्री, कुठे दत्तक घेतलेले मंत्री, कुठे गेले तुम्ही? आम्हाला साधं पाणी देऊ शकत नाही। या सरकारवर आम्ही धिक्कार करतो। यांनी समोर यावा आणि आम्हाला आमच्या हक्काचं पाणी द्यावं। आम्ही घरपट्ट्या भरतो, आम्ही पाणीपट्ट्या भरतो, तुम्ही 2 वेळचं आम्हाला सोयीचं पाणी देऊ शकत नाही। या सरकारचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। अजून आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत। प्रमुख काय मागणी आपण घेऊन आलेला आहात? आता यांनी जशी पाण्याची मागणी सांगितली तसं नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, ही पण एक मागणी आहे। बरोबर बोललात तुम्ही। नाशिकमध्ये गुन्हेगारी म्हणजे तुम्ही बघताय आज एवढी मुलं ड्रग्सच्या आहारी जातात। ते ड्रग्सचं उत्पादन कुठून होते? नाशिकमधनं। आम्ही मागे पण आंदोलन केलं होतं। काय केलं सत्ताधाऱ्यांनी? दाबल्या केसेस, सगळं शांत केलं। एवढी मुलं त्याच्या आहारी गेले। आणि हे नवीन मीटर, आता हे काय त्यांनी नवीन भॅड काढलं, नवीन मीटर तुम्ही बिल पण घेतात, नवीन मीटर पण बसवतात। पाण्याचा प्रश्न असेल, चेन स्कॅनिंगचा असेल, तुम्ही हे मुद्दे घ्या ना। याच्यावर तुम्ही हे करा ना। गॅसचे भाव वाढलेत, कांद्याला शेतकऱ्यांना भाव मिळत नाहीये, म्हणजे सगळीकडे बेरोजगारीच वाढलेली आहे। म्हणून या सरकारला जाग येण्यासाठी आम्ही हा संयुक्त जन आक्रोश मोर्चा आज काढलेला आहे। म्हणून सगळा आणि समस्त नाशिककरांनी आम्हाला याच्यात खूप मोठी साथ दिलेली आहे। सर्व समस्त नाशिककरांचे आम्ही आभार व्यक्त करतो। एक हनी ट्रॅप प्रकरण हे नाशिकमध्ये गाजलेलं होतं, तोही प्रामुख्याने या ठिकाणी मांडण्यात येतोय। काय नेमकं सांगाल? हनी ट्रॅप याच्यात अनेक नामांकित लोक याच्यात अडकलेले आहेत। हे सगळं सरकार म्हणजे एक वॉशिंग मशीन, अगदी उपमा एकदम चांगली आहे का जिथे सगळे गुन्हे तुमचे धुतले जातात। आज पक्षांतर केले का तुमच्या सगळ्या केसेस नील केल्या जातात आणि आमच्या ठाकरे म्हणा, मनसेच्या, शिवसैनिकांवर ज्या केसेस आहेत त्या आहेत। आता मी सांगू इच्छिते की कालचीच ताजी घटना आहे रामवाडीत। एका महिलेचं 4 तोळ्याचं मंगळसूत्र घरात पाण्याचा बहाणा केला, त्या माणसाने खेचलंय। दुपारी 4 वाजेची घटना आहे। काय झालं? कुठे गेला तपास? तुमच्या सीसीटीव्हीत दिसत आहे, सगळं कळतंय। मग कुठेतरी याला सरकारचा पाठिंबा म्हणावं किंवा सरकारचा हात आहे, याला आळा बसलेला पाहिजे। याच्यासाठी ही जनता, महिलांचा उत्स्फूर्त तुम्ही प्रतिसाद बघतायत। जनता ही आज रस्त्यावर उतरली आहे। देव न करो नेपाळ सारखी स्थिती आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात हो, याच्यासाठी हे सरकारला जाग आली पाहिजे। सरकारने डोळे उघडे करून पाण्याचा प्रश्न आहे, स्मार्ट मीटर आहे, हनी ट्रॅप आहे, सेक्स स्कॅन्डल चाललं, सोनसाखळ्या चोरीला जातात। आज महिला सुरक्षित रस्त्यावर चालू नाही शकत। शासकीय महिला सुद्धा याच्या अलैंगिक अत्याचाराला बळी पडते। कुठे सरकार? जे तक्रार नाही करू शकत, पोलिसांची साथ आहे, जनता काय राहिलाच नाहीये, कुठेच प्रतिबंध नाही राहिलाय। आपण काय इशारा देऊ शकता सरकारला या मोर्चाच्या अनुषंगाने? मला या मोर्चाच्या अनुषंगातून असं तर बरंच खूप सांगायचंय सर, पण मी एक सांगेल की सर कुठल्या पद्धतीने सरकार काम करतंय, कोणती पद्धत वापरतंय सरकार। जर त्यांनी लाडकी बहीण योजना काढली, त्या योजनेच्या अंतर्गत जर आपण बोलाल तर आज ते काही नावं कमी करतात, ते सांगतात ते त्या महिला ऍप्लिकेबल नाहीयेत। मग ज्या वेळेस तुम्ही त्या महिलांना ऍप्लिकेबल केलं, ते फक्त मतं मिळवण्यासाठी नाही का केलं? त्यावेळेस तुम्ही कुठे गेलेले? जे तुमचे अधिकारी काय काम करतात, त्यांनी त्यावेळेस त्यांची कागदपत्र व्हेरीफाय केली नाहीत का? त्यावेळेस त्यांना कळलं नाही का ह्या महिला ऍप्लिकेबल नाहीयेत, यांना का पैसे दिले? म्हणजे तुम्ही मतं मिळवण्यासाठी पैसे दिलेत, मतं मिळवली, आता सरकार स्थापन झालं आणि आता त्यांना सांगतात तुम्ही ऍप्लिकेबल नाहीये म्हणून। असं आहे कुठल्या पद्धतीचं काम आहे हे? कामच इतकं अनागोंदी आहे म्हणजे की तुम्ही फक्त मतं मिळवण्यासाठी प्रत्येक गोष्टी करतात। आज नाशिक शहरामध्ये किती 2017 वर्षी निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर आज 3 वर्ष झाली आहेत, तेव्हापासून नगरसेवक नाहीयेत। आज रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे कळत नाहीये। खड्ड्यांमधून चालताना एक जर सीट रिक्षात बसलेला असेल तर तो ऑटोवाला सांगतो ताई मध्यभागी बसा, कडेला बसाल तर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे। म्हणजे इतके भीती बाळगून नागरिक आज शहरात वावरतात प्रत्येक गोष्टी। जसं माझ्या मैत्रिणी, काय इशारा देणार? मी सरकारला हेच सांगेल की आज हा फक्त जन आक्रोश मोर्चा आहे, हे आंदोलन कुठल्या स्वरूपात पेटेल हे सांगता नाही येणार इथपर्यंत की मुख्यमंत्र्यांना त्यांची खुर्ची सुद्धा सोडावी लागू शकते। तर आपण बघू शकतो हा महिलांचा आक्रोश आहे, नाशिककरांचा आक्रोश आहे। दोन्ही पक्ष एकत्र येऊन नाशिककरांना सोबत घेऊन यांच्या मागण्या मांडल्या जात आहेत। आता सरकार यांच्या मागण्यांवर लक्ष देणार का काय बदल करणार हे पाहण्याचं औत्सुक्य ठरणार आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।
करून टाकू. एक मिनिट थांबा. फिनिश